नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं आंब्याचा शिरा बनवणार आहे. खूप छान आणि सगळ्यांच्या आवडीचं हे शिरा आहे. आंब्याचा शिरा तर सगळ्यांना खूप आवडतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यासाठी इथं रवा घेतलेला आहे. साधारण 1 वाटी रवा घ्यायचा आहे. तर मी इथं बारीक रवा घेतलेला आहे. तर रवा आपल्याला पहिलं 2 ते 3 मिनटं असंच कोरडं तूप न घालता भाजून घ्यायचं आहे. तर 2-3 मिनटं झालेली आहेत आणि त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. तर गॅस इथं थोडंसं मध्यम ठेवायचं आणि 1 वाटी इथं मी तूप घातलेलं आहे. जेवढं आपण इथं रवा घेतलेला आहे तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये तूप आहे तो घालायचा आहे. तर आता इथं गॅस मध्यम ठेवायचं आणि हे रव्याला आपल्याला ह्या तुपामध्ये असं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता तूप आहे तो छान असं रव्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि तुपामध्ये रवा असं भाजल्यामुळे रवा आहे तो छान असं हलका होतो. तर 5 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता छान असं हे रवा आहे तो हलका असं भाजलेला आहे. आता त्यानंतर मी इथं 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं एका भांडीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर ते आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे. रवा पहिलं पूर्ण भाजलाय का नाही ते पूर्ण रवा हा हलकं झालं की समजायचं आपलं रवा आहे तो भाजून तयार आहे. त्यानंतर दूध आणि पाणी मिक्स केलेलं ते थोडं थोडं करून 2 ते 3 वेळा असं घालायचं आहे. तर बघू शकता तो सगळं इथं मी पाणी आणि दूध आहे तो मिक्स आणि आपलं इथं रवा तुम्ही बघू शकता छान असं फुललेला आहे. तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण 3 ते 4 मिनिटासाठी बारीक गॅसवर झाकण लावून ठेवलेलं होतं. त्यानंतर 3 ते 4 मिनिटं झाल्यावर उघडायचं आहे. तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं रवा छान फुललेला आहे. त्यानंतर 1 मिनिटासाठी आणखीन ताट बंद करून ठेवलं आणि त्यानंतर आता आपण उघडून ह्याला एकदा छान असं हलवून घ्यायचं आहे खालून वर. तर बघू शकता छान असं इथं आपलं रवा आहे तो पूर्ण असं शिजून तयार झालेला आहे. त्यानंतरच आपल्याला आता 1 आंब्याचा किंवा 1 वाटी इथं आंब्याचा रस गर आहे तो इथं घालून घ्यायचा आहे किंवा आंब्याचा रस सुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही कोणताही आंब्याचा इथं घालू शकता. तर मी इथं हापूस आंब्याचा इथं रस आहे तो काढून घेतलेला आहे आणि असं मिक्स करायचं आहे. पहिलंच ह्याच्यामध्ये आंब्याचा रस नाही घालायचं. त्यानंतर सगळं मिक्स करून झाल्यावरती ताट झाकून 1-2 ते 3 मिनिटं असं झाकण लावून ठेवायचं आणि त्यानंतर काढायचं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर आहे तो घालू शकता. साधारण 3 ते 4 चमचे. तर बघू शकता साखर घालून सगळं छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर 2 मिनिटं परत असं झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. तर आता खालूनवर एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता आपलं इथं आंब्याचा शिरा आहे तो बनवून तयार झालेला आहे. तर आता इथं गॅस आहे तो बंद करायचा आणि 1 वाटी घ्यायचा आहे आणि हे आपल्याला शिरा आहे तो असं एका वाटीमध्ये असं भरून घ्यायचं आहे थोडंसं दाबून आणि त्यानंतर अशा पद्धतीने एका ट्रेमध्ये किंवा ताटमध्ये पाडून घ्यायचं आहे. बघू शकता छान असं इथं आपलं शिरा आहे तो पडलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यावरती ड्रायफ्रुट्स घालायचं असेल तर घालायचं आहे. तर इथं आपला आंब्याचा शिरा बनवून तयार आहे. तर ह्याच्यात काही टिप्स दिलेले आहेत ते तुम्ही इथं सगळं बघून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला पहिलं कोरडं रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर रवा तुपामध्ये पूर्णपणे भाजून झाल्यावरच आपल्याला इथं आंब्याचा रस आणि साखर घालायचा आहे. रवा शिजलं नसल्यामुळे आंब्याचा रस तसंच घालायचं नाही, नाहीतर आपलं शिरा आहे तो कडक होतो. अशा पद्धतीचे काही टिप्स आहेत तो याच्यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरात अशा पद्धतीचा आंब्याचा शिरा घरात नक्की करून बघा. सगळ्यांना मुलांना खूप आवडेल.
आणि खूप सोपी पद्धत आहे आणि सगळ्यांचा आवडीचं हे रेसिपी आहे. तर आता आंब्याचं सीझन असल्यामुळे तुम्ही हे आंब्याचा शिरा घरात नक्कीच बनवू शकता. आंब्याचा जर शिरा तुम्ही इथं करत असाल तर एकदा तुम्ही ह्याच्यामध्ये इलायची किंवा कोणताही केसर न घालता करा, तर आंब्याचा शिरा खूपच छान लागतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.